बसले मस्तपैकी छान गार्डनमध्ये. तर मस्त ऊन पडले. रविवारचा दिवस आहे आणि अक्षरशः 11:15 होत आहेत. संडे आहे आज 30 नोव्हेंबर. 11:15 होत आहेत. छानपैकी इकडे लोक येऊन घेत आहेत. बसले बरं वाटतंय कसं. मी बसले बरं. तर मी सुद्धा अशीच बसली. जरा वॉक घेतला आहे. 2 आठवडाभर उतरलीच नव्हती खाली. काय नाही काय चालू असतं. तर आता अशीच जरा वॉक घेतच गप्पा माराव्या. काय बोलायचं काय. बाहेर आलं की आपण काही कंटेंट करू शकत नाही. काय बोलायचं काय करायचं. मुलं बघा ना कशी खेळत आहेत छान. रविवारचा एक दिवस आम्हाला आमचे वडील अशीच घेऊन फिरायचे बाहेर. बरं वाटायचं. मुंबई साईडला ते काय अशी गार्डनला वगैरे कमी. ते अशी कुठे कधी एलिफंटा. हे बघा ही माझी शॉल. तर मस्त असं इथे खाली बसलेली जरा. नदिया किनारे पे हमरा बघा हमरे बगान पे झूमे आसमान. तर असं गाणं गात होते. आणि काय झालं ह्याला मध्ये मध्ये आपला आता माझा एक मोबाईल आहे. तोही बरीच वर्ष झाला आहे. तर त्याला सोबत दुसरा एक मोबाईल किंवा कॅमेरा घ्यायलाच हवा की ज्यामध्ये की नाही मग आपल्याला काही शूटिंग करायला आपली ही जी कामं आहेत यूट्यूबची ही करायला जरा बरं वाटतं आहे. बघा असं सुंदर गार्डनचा व्ह्यू आहे. सुरुचीचं झाड आहे की नाही. येस सुरुचीचंच आहे. अलिबागला मी अशी झाडं खूप पाहिली. सुरुचीचं बन हे बाकी दुसरी आहेत आपली खाडीतली वृक्ष आहेत. तर असं बरं वाटतं. हे बघा कसं सुंदर हे गार्डन आहे. हे चाफ्याचं झाड आहे. चाफा उगवला असेल पण लोक इथे आसपासचीच नेत असतील. कारण शेवटी काय मी सगळ्या गार्डनमध्ये पाहिलं. मी घेते पण इकडे तर एक पण नाही बाई फुललेलं. कमाल झाली. एखादा पण अगदी डोक्यावर पण दिसत नाही कुठं माथ्यावर. वरबाडले वाटतं सगळे. फुलं तोडायला मलाही खूप आवडतं. आपलं प्रायव्हेट फुलं आपली स्वतःचं गार्डन असं. तर बघा आता हे मध्ये खूप छान फुलले. हे गुलाबी रंगांची फुलं आहेत. नदिया किनारे पे हमरा बघा हमरे बागान पे झूमे आसमान. दर्पण दिसता का पाणी. भोर मला जास्त याद राहत नाही ना पटकन लगेचच. भोर सुहानी शिवजी के मंदिर में जागे भगवान. माझं कसं आहे माहिती. मी रायटिंग जर केलं ना. हे बघा तिथली आला तिथली थांब. तर मी रायटिंग केलं ना की मग माझ्या ते मस्तिष्कमध्ये एकदम पक्कं होतं. म्हणजे आता जे गाणं मी हे गाते हे जर मी आता लिहून काढलं की मग ते पक्कं होणार माझं. हे कशाला लाल माठ वाटतंय ना. लाल माठ भाजी असते ना लाल माठाची. अगदी तसाच प्रकार आहे हा. हे बघा आहे ना लाल माठाची भाजी. शोची झाडं आहेत ही सगळी. काही सगळ्या झाडांना फुलं येत नाहीत. काही पानंच इतकी सुंदर असतात. ह्या ग्रासवरून चालायला हे बघा मजा येते मला सुद्धा. तर आणि हे मी नवीन मित्रमैत्रिणींना बूट घेतलेत मला. आमच्या डीडीनं घेतलेत. तोच माझा जीवनसाथी आहे. तोच मला आणि मुलांना सांभाळतो. तर मला हे त्यांनी 1200चे बूट घेतले. आणि चिवूला पण घेतले 1400चे. पण त्यानं खूप छान वाटतं. खूप सॉफ्ट आहे ते. हे ना लिबर्ट्रीचे आहेत. आणि खूप आतमध्येही बघा सॉफ्ट वाटतं मला. एकदम असं गुबगुबीत मऊ चालायला. तर बरं झालं. याचा पण मला हे करायला पाहिजे हे एक व्हिडिओ. कारण असे पण आपण कापडाचे वगैरे घालतो ना. पण आता आपल्याला खूप सगळं ऑल सीझनला आहे. आणि मला तर खूप बरं वाटतं. मी आधी घरामध्ये साधारण 8 दिवस घरात वापरले. पण नंतर म्हटलं आता बाहेर जाताना ते कापडाचे घालण्याऐवजी कारण वॉक करताना आपण चालतो तर त्यावेळेला असं पाय टाकतो तर आपल्याला असं छान आपला पाय सॉफ्ट वजन पडतं ना. तर त्याच्यानं आपल्याला ते खाली गादीसारखं लागतं ना. तर खूप सुंदर फिलिंग होतं. हे बघा आता मम्मा चालते ना मी. बघा कशी नदिया किनारे
मेरे बगान पे. मित्रमैत्रिणीनं माझं जर गावाला घर झालं ना तर हे बघा माझा दिवस रात्र मी अशीच गार्डनमध्येच आमच्या घराच्या गार्डनमध्ये बसेल. आणि मी डीडीला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते तू मला की नाही प्रॉमिस केलेस की असं गावाला छान घर बांधूया आपण, आपल्या मुलाबाळांसहित आपण व्यवस्थित राहूया. बघा ना हे झाड किती आहे, याचा नंबर आहे 77. खूप सुंदर आहे. सुरुचीचंच आहे का? असा एक झाडाचा फोटो काढायचा आणि ॲपला टाकायचा, मग आपल्याला झाडांची माहिती मिळते. जग्ग्या मला सोडून गेला आहे. हो आज रविवार, आज चिकन नाही, मटन नाही, काय नाही, आज फक्त फिरायचं आहे. कारण काय ते खाल्लेलं माणसाला पोटाला पचलं तर पाहिजे नाही, चालणं फिरणं घुमणं कुठंच न जाणं. आता मी असं सुरू केलं की हे सगळं व्हिडिओचं माध्यम आहे ना घरात बसून. तर घरात बसून मग आपल्याला हे बघा इथे दगड आहे बघा, दगड दिसला तुम्हाला हा, तर जमिनीचा सगळाच भाग मित्रांनो मातीचा नसतो बघा. आता हा असा मोठा दगड असेल की त्यांनी तसाच ठेवला आहे बघा. तर असे गावाला आमच्या खूप मोठे नदीला दगड असायचे की याच्यावर आम्ही खूप, आता हे तुम्हाला किती छोटंसं वाटते पण हे ना अगदी माझ्या उंची एवढं खोल असायचं असे गावाला नदीला किनाऱ्याला खोल नदी होती आमची मुळामुठा. तर आम्ही तिथे लपायचो, कपडे वगैरे, बहीण मोठी माणसं कामं करायची, आपण फक्त त्यांच्या सोबतीला घुमायला फिरायला असे. तर नदीत मी एकदा पडलेली पण मग वाहून जात होते, माझी मोठी बहीण पण वाहून गेलेली, पकडली तिला केसांना. तर आम्हाला गाव नवीनच होतं ना मित्रमैत्रिणींना. आमचे आईवडील नेहमी शहरात राहायचे, मग गावाला गेलं की आम्हाला कशी मस्ती यायची खूप. मग मस्तीच्या भरात आम्ही कधी बघत नव्हतो की आम्ही काय कसे कुठे उंडगायचो दिवसभर आडाला, विहिरीला, नदीला. आणि मग अशा परिस्थितीत काहीतरी अपघात व्हायचे. मग माझा हात तुटणं म्हणाय बघा इथे हे बसून काहीतरी करतात, आपण याच्यावर असं बसूया. हो छान आहे हो बसायला. तर अशीच पाहत राहा, आवडल्यास लाईक करा. असं सुंदर हे गार्डन मी आली फिरायला. तर आजचा रविवार संडे. ते बघा तिकडे स्क्वायरल आहे, घेते तिला कॅमेरा. ते बघा या झाडाकडं, हे बघा इथे, ते बघा तिथे स्क्वायरल आहे. ते बघा खारुताई हलते बघा, माझाच हात हलतो. ती अगदी झाडाच्याच कलरची आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दिसते का नाही आय डोंट नो, बट मी तुम्हाला क्लोज कॅमेरा करून दाखवला. ती बघा दिसली. ते बघा तिकडे कोणतरी माणसं गेली पलीकडून तिथे खाली बुंद्याला. चला तिला तिचं बागडू दे, हसू दे, खेळू दे. तर आता मी पण बसली इकडे मस्त ऊन घेत. हो दर्पणसा हे असं झोपायचं इकडे हे बघा, आणि असं एक्सरसाइज करायची अशी. हो नदिया किनारे पे हमारा बगान. तसेच पाहत राहा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.